ए आजी अर्धी चतकुर असली तर दे ना. घे सुया घे पोत घे. ए पोरी काय असं तिथं दारात आले म्हणून एवढी म्हणजे अगं ताजीच असावी अशी काही नाही. शिळी पाकी असली तरी चालती. ओ वारकरी ते पाकिटावाले भाऊ बाळ लई रडू राहिलं बाबा. अरे अर्धी चतकुर दे अर्धी चतकुर दे. फुग्गा देईन तो लेकराला. काय दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळ. हे दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळ. हे दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. कुंकू घ्या कोणी काळ. हे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळ. हे दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. भिकारीन आले बाई अर्धी चतकुर दे लेकराला. फणी देईन फणी बर का. ती आजीबाई चष्मेवाली फणी आहे फणी माझ्याकडं. काय डोक्यात एकदा घातली वारकरी डोक्यात एकदा घातली का वाली कसं सार खाली. काय एकदा फणी डोक्यात घातली का सार खाली. आजकाल निघाली जीनची पॅन्ट या फिट घालणाऱ्या पोरी कपडे त्याच्यात राहतो काउंगा. काय राहतो काउंगा राहतो काउंगा. डोक्यात घातली अर्धी घाण डोक्यात आणि अर्धी खिशामध्ये. दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ. हे दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. बाई सुया घे ग दामन घे. सुया घे सुया घे सुया घे पोत घे दामन घे. हा सुया घे पोत घे दामन घे. सुया घे कुंकू घे काळ म्हणे. काय झालं फणीचा अर्थ समजला का लेकी बाईला. फणीचा अर्थ कळाला. हो काउंगा तो काउंगा नाही तर तिकडेच राहूंगा. फणी ती फणी मात्र घाण गबळ सार मनातलं बुद्धीतलं ध्यानातलं सारं काढून टाकणी. काय म्हणून सांगायचं कसं त्यानंतर काळी पोत. काय काळी पोत. दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ. हे दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. हा कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. हे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. काळे पोत पाहिली का पदर. काळे मणीचं पदर काय सांगते. काय लग्नाच्या वेळेला 2 पाळ्या आणि मणी घालतात फक्त. म्हणजे काय आपला नवरा आपले सासू सासरे दीर जे आहेत एवढंच कसं आहे सूर्यवाणी सूर्याच्या प्रकाशाने चमकणार आहेत. बाकी सारं जग हे कसं आहे काळे काळ. लेकीबाईला सांगणे त्या पुरुष मंडळीला सांगणे मिळाली तेवढी गोडीची. काय मिळाली तेवढी गोडीची आणि कोपऱ्यातली उभी नको करू खोडीची. त्यानं काय होतं सारं संसारामध्ये काय होतं वाटुळच वाटुळ होतं. लेकीबाईला सांगायचं लेकरं बाळाला जन्म दिला आहे. काय लेकरं बाळाला जन्म दिला आहे म्हणून आई म्हटल्या जात नाही बरं का. ती ताई पाठीमागची ती इकडची लेक बाळ. काय जन्माला घातलं लेकरू तर कुत्रे मांजरे जनावर सुद्धा घालतात. म्हणून जी जन्माला घालती तिला खरं मातृत्वाचा अर्थ कळतो आणि जीवनातलं व्यर्थ लांब फेकून देतं. तिला म्हणायचं काय काय म्हणायचं तिला जन्मदाती. जन्मणारी वेगळी आणि जन्म देणारी जन्मदाती म्हणणारी वेगळी. काय म्हणून अर्थ बनवायचा असेल काय सारं जग काळं काळं आहे. म्हणजे गळ्यात आपण पोत घालतो मंगळसूत्राची आणि तेवढंच सोनं आहे. बाकी सारं करंट येत असं म्हणलं जातं. लक्षात. दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळ. हे दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. हे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. कुंकू घ्या कोणी काळ. हे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे.
काय आलं दातवण दातवण बाई काय कष्टानं उभं केलं बागायत कष्टानं उभं केली माडी आणि कोणी जर शेजारी पाजारी कोणी जर हसत असल काय त्या संसाराला कोणी नासवत असल लय पांढरे दात कोलगेटच्या झिगझॅगनं दाखवत असं दातवण काम करतं बाई काय होतात मग दात त्यानं आजीबाई लावलंय कधी दातवण पांढरे पांढरे दात कसे होतात मग काळे काळं तोंड होतं दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे ओय! तो वारीक बाबा फुगा घे ही इकडची आजीबाई काही असं तर घे बाई अर्धी चतकूर दे एक फुगा घे नातोंड खेळतीन नाती खेळतीन आणि नाही नातू नातोंड खेळले तर तू खेळत बैस मग हा काय बाई दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ ओ फुक नको तुझी फुकी अर्धी चतकूर नको काय फुग देईन फुग नाही लागली तर सुई देईन सुई काय काळी कुत्री फुई नाही बर का सुई देईन सुई काय अटकी बिटकी इंगडा हा काय अशी नटकाना भाशी करून आणती बाई माझ्या भावाची वर्षभर म्हणती काय म्हणती भाशी करून आणती भाशी काय वर्षभर माझ्या भावाची म्हणती काय आणि वर्ष झाल्याच्या नंतर त्या भावाच्या नावानं बोट मुडती गोळू लागून मिळालेला हिनं जस काय काही पाहिलंच नाही सुईनं शिव याचं दामनानं शिव तोंड काय दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ हे दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे कुंकू घ्या कोणी काळ हे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे उरलंय गोष्ट आहे कुंकाची मंगळसूत्र्याबरोबर ज्या कुंकू आहेत त्या कुंकाला खूप मोल कसा राहतं कुंकू मोठं मोठं आजीबाईचं जुन्या आजीबाईचं ते पाय ती पाय कसं कुंकू पाय तिचं कसं गोड चंद्रवाणी चेहरा दिसतो काय यांच्या काहीच्या टिकल्या दिसत कुंकावाल्या गेल्या आता टिकली वाल्या कुंकावाल्या गेल्या आता टिकली वाल्या बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या कुंकावाल्या गेल्या आता टिकल्या वाल्या कुंकावाल्या गेल्या आता टिकल्या वाल्या बाथरूमाच्या भिंती कशा सुवासिनी झाल्या बाथरूमाच्या भिंती कशा सुवासिनी हो कुंकावाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या कुंकावाल्या गेल्या टिकली वाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती सगळ्या म्हणून लेकीबाईला सांगायचं आपला जो लग्नाचा नवरदा आहे त्याला भाग्य लागो आयुष्य मोठं लागो म्हणून कुंकू कसं मोठं लावा नाही छोटं लावायचं असतं तर कुंकू लावा पण टिकली कुठं हुकली आणि कुठं जाऊन बकली बाई काय टिकली कुठं हुकली आणि कुठं जाऊन भुकली काय कुत्रीवाणी जीवन जगू नका काय जरा घरचा घर धनी आणि घरची घर धनी अशा राजा राणीचा संसार आणि त्यात 2 पाखरं काय आता 2च आहे आता काही दिवसानं एकच येईन असं नको एकच काय म्हणून सांगायचं काय तात्पर्य कुंकू काय सांगतं आपल्या धान्याला आयुष्य लाभो मोठं हे लेकी बाळीनं काय कारण तिच्या डोक्यावरती कपाळाला जेव्हा कुंकू राहतं गंध राहतो त्यावेळेला काय 4 भाडकोची भडब्याची तिच्याकडे पाहण्याची तयारी असावी पाहिल का कोणी हो म्हणून सांगायचं तात्पर्य घरातला मर्द जोपर्यंत आहे
तोपर्यंत आई बहिणीला दर्द नाही. राजा छत्रपती शिवाजी महाराजांना आई बहिणीचं मोल होतं. एवढा मोठा राजा काय त्यानं आई बहिणीचं लेकी बाळीचं मोल दिलं. काय आपणही हिंदुत्वाला आपणही जागे व्हा. काय आणि लेकी बाळीनं सुद्धा नाही जिजाऊ काय तर छोटस तरी पायाजवळ तिच्या उभं राहावा आणि आपल्या लेकरा बाळाला मोह मायेत न गुतावता काय करा. दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ हे दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणे. दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणे. हो गाठुडं घेऊन आले ज्ञानाचं काहीतरी गुणाचं. जडीबुटी पण आहे बरं का माझ्याकडं. काय जडीबुटी आहे जायफळ आहे घरच्या घरी औषध उठसूट दवाखाना उठसूट दवाखाना. काय काम नाही धाम नाही टीव्ही पाहायचा मोबाईल पाहायचा ऍसिडिटी पित्त व्हायचं आणि नवरा कामावून आला का तोंड उतरून बसायचं. आजी आजीनं आणली भाजी ग भाजी आजी आजीनं आणली भाजी ग भाजी. आजी आजी नारली भाजी ग भाजी आजी आजी नारली भाजी ग भाजी. आजी आजीनं आणली भाजी ग भाजी आजी आजीनं आणली भाजी ग आजी आजी नारली भाजी ग भाजी आजी आजी नारली भाजी ग भाजी. आणि भाजी आणली ताजी ताजी भाजी आणली ताजी ताजी भाजी आणली ताजी ताजी भाजी आणली ताजी ताजी. आजी आजीनं आणली भाजी ग भाजी आजी आजीनं आणली भाजी ग भाजी. आजी आजी नारली भाजी ग भाजी आजी आजी नारली भाजी ग भाजी आजी आजी नारली भाजी ग भाजी आजी आजी नारली भाजी. ओ धन्य धन्य शिवाजी शुर हो धन्य धन्य शिवाजी शुर धन्य धन्य शिवाजी शुर धन्य धन्य शिवाजी शुर पराक्रमी थोर केले जर्जर. बाजूनी पाणी दृष्ट मुगला बाजूनी पाणी दृष्ट मुगला बाजूनी पाणी दृष्ट केला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंग फिरे गगनात हो जी जी कीर्तीचा डंग फिरे गगनात हो जी 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 जी. हा हो कशी वाचली आजी मग. हो कितवी भाजी झाली वारकरी बाबा कितवी भाजी झाली. भानदास एकनाथ भारदास एकनाथ 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 भानदास एकनाथ. भारदास हो बुरगुंड होईल तुला बुरगुंड होईल बुरगुंड होईन तुला बुरगुंड होईन बुरगुंड होईल तुला बुरगुंड होईल. हे बुरगुंड होईन तुला बुरगुंड होईन. मला बी होईन आणि तुला बी होईल. मला बी होईन आणि तुला बी होईल. मला बी होईन आणि तुला बी होईल. हे मला बी होईन आणि तुला बी होईल. हो आगे बाई बुरगुंड होईल तुला अग बाई बुरगुंड होईन तुला अग बाई बुरगुंड होईन तुला अग बाई बुरगुंड होईन. हो बुरगुंड म्हणजे काय. बुरगुंड सादर करण्याचे प्रकार पण वेगवेगळे गायकीचे प्रकार पण वेगवेगळे चाल पण वेगवेगळे आहे बरं का भजनी मंडळ अनेक चालीत. काय आमचा काय व्यवसाय नाही पण आमचे जे कार्यक्रम उभे राहतात त्याच्यामध्ये समाज प्रबोधन ऐका फक्त समाजाचं समाज प्रबोधन व्हावं म्हणून त्यासाठी फक्त हे भारुडाचं सोंग हे भगवंताचं नाम कसं घ्यायचं सोप्या आणि साध्या भाषेत हे सादरीकरण केलं जातं. आलं का लक्षात. म्हणून बुरगुंड काय आपण यूट्यूबला टी व्हीला भरपूर ऐकलं. काय बुरगुंड म्हणजे काय ज्ञान. काय बुरगुंड म्हणजे ज्ञान आणि दुसरा अर्थ बुरगुंड म्हणजे लेकरू मुलगा मुलगा. काय म्हटलं जातं बुरगुंड म्हणजे काय ज्ञान. काय तुला बी होईल आणि मला बी होईल म्हणजे काय मी सांगितलेलं जर डोक्यात ठेवशील आणि घरी जाऊन त्याचं आचरण विचारण करशील चिंतन करशील तर तुझा त्यात फायदा
आणि मी भगवंताच्या दारातला भिकारी. काय भगवंताचा भक्ती प्रसार करायचा तुमच्या दारी आलो, गावात आलो. काय एक जरी येडं सुधारलं काय आणि देवाच्या दारात येऊन पांडुरंगाचं नामस्मरण करू लागलं तर माझा बी फायदा आहे का नाही? काय ग चष्मेवाली आजीबाई कडेठांची, ही इकडची नथीवाली एक, ह्या बी समोरची चष्मेवाली एक. काय ग आजीबाई का नाही माझाला फायदा? बुरगुंड होईल तुला बुरगुंड होईल, बुरगुंड होईल तुला बुरगुंड होईल, बुरगुंड होईल तुला बुरगुंड होईल, बुरगुंड होईल तुला बुरगुंड होईल. मला बी होईन आणि तुला बी होईल, मला बी होईल आणि तुला बी होईल, मला बी होईन आणि तुला बी होईल. मला बी होईल आणि तुला बी होईल. आगे बाई बुरगुंड होईल तुला, अग बाई बुरगुंड होईल तुला, अग बाई बुरगुंड होईन तुला, अग बाई बुरगुंड होईन. बुरगुंड म्हणजे ज्ञान, ज्ञानाची म्हणजे गाथा. काय मसोबा खंडोबा बिरोबा मर्याई सटवाई. काय अशा देवाच्या दारामध्ये तुम्ही नवसं बोलतात. काय लय 2-4 पोरी झाल्या, लेकरू बाळ होतच नाही, मला एखादं लेकरू होऊ दे. काय मला एखादं लेकरू होऊ दे म्हणतात. त्या बदली काय म्हणतात तुम्ही? कोंबडं वाहील, बोकरू कापल, कोंबडं कापल असं म्हणू नका. काय ह्या गोष्टी सरळ सरळ खोट्या आहे. सुख आणि दुःख, पाप आणि पुण्याचा जो वाटा आहे काय त्या वाट्यामधलं हा पापाचा वाटा कोण कोणत्या मार्गाने जातं, कोण कोणत्या मार्गाने जातं याच्यासाठी रचलेला भगवंताने सापळा आहेत बर का वारकरी हो. काय भगवंताने साठलेला हा वाटा आहेत. बुरगुंड होईल तुला बुरगुंड होईल, बुरगुंड होईल तुला बुरगुंड होईल, बुरगुंड होईल तुला बुरगुंड होईल, बुरगुंड होईल तुला बुरगुंड होईल. अग बाई बुरगुंड होईल तुला, अग बाई बुरगुंड होईल तुला. आज बाई बुरगुंड होईल तुला, आज बाई बुरगुंड होईल तुला. हो म्हणून देवाच्या दारात गेले मागायला. काय पोतभराच्या डाळबट्ट्या बोला, डाळबट्ट्या आहे काय, डाळबट्ट्या बोला, शिरा बोला, बाजरीच्या भाकरी आमटी बोला, काय लापसी बोला, पोत्याभराचा शिरा भारी भारी बनवा ना. असं काय लोकांचं लेकरू दारात बांधलं आणि ते देवाला कापलं, त्यांना देव प्रसन्न होत असतो का? काय म्हणून सांगायचं काय, लेकरू मागायचंय, नवस करायचंय. काय नुसतं गोड भात बनवा, वरणपोळी बनवा, काय आणि खूप सारे जेवा. ज्या नैवेद्याला, ज्या प्रसादाला तुझा भाव नाही, तुझा भाव नाही, काय वारकरी जेवणार नाही आणि मात्र दारुडे जेवतील असा प्रसाद करू नका. काय भगवंताच्या दारामध्ये तुझा भाव नसतो का? असतो वारकरी नाही राहत. आलं का लक्षात? म्हणून सांगायचं काय, गोड गोड बोला, तुला गोड गोड करतो, आमच्याला गोड गोड कर. काय आणि मागतानाच लेकरू कसं पाहिजे ते माग. अग बाई बुरगुंड होईल तुला, अग बाई बुरगुंड होईल तुला, अग बाई बुरगुंड होईन तुला, अग बाई बुरगुंड होईन तुला. तुला बी होईन आणि मला बी होईल, तुला बी होईल आणि मला बी होईल, तुला बी होईन आणि मला बी होईल, तुला बी होईल आणि मला बी होईल. ते टोपीवाले काका बुरगुंड होईल तुला बुरगुंड होईल, बुरगुंड होईल तुला बुरगुंड होईल, बुरगुंड होईल तुला बुरगुंड होईल, बुरगुंड होईल तुला बुरगुंड होईल. नवस केला देवाला, मसोबा खंडोबा बिरोबा मर्याई सटवायला आणि लेकरू आलं जन्माला, बसलं जाऊन 90च्या दाराला. आता काय सांगू आजे, ती आजी नवस केल्याच्या नंतर लेकरू बसलं पत्त्याच्या दारावर खेळायला, या त्या लेकीवाळीच्या मागं फिरायला. आणि माय आणि बा काय म्हणतात माहिती का? मग आई बाप काय बाई त्या मसोबाला नवस केला आता, काय
त्या खंडोबाला नवस केला, मर्यादा साठवायला नवस केला. बाईन काय आलं, हिला कळलं नाही, हिला वळावता आलं नाही, चिखलाच्या गोळ्याला कसं घडवायचं ते घडावता आलं नाही. तो मसोबान खंडोबा काय करीन गाजे, बरोबर आहे का नाही. तुला बी होईल आणि मला बी होईल, तुला बी होईल आणि मला बी होईल, बी होईल आणि मला बी होईल, तुला बी होईल आणि मला बी होईल. केलं सादरीकरण तर एकाच भारुडाला वेळ जाईन. आपल्याला पुढे चालायचं आहे. काय समाज प्रबोधन करायचं बाई, थोडं 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 म्हणून सांगायचं. असं लेकरू मागू नका. काय निधन देवाच्या दारात बसून असे टाळा वाजून आणि भगवंताचं भजन करणारे ज्ञानोबा तुपगा, काय निवृत्तीपासून असे साधू संतांसारखे कसे चांगुले, हो निर्व्यसनी, काय लेकीबाईला मान देणारे, आईबापाची सेवा करणारे, आईबापाला मान सन्मान देऊन काय पूजणारे भजणारे असे पुरुष, म्हणजे असे मुलगा मागा. उगच कसंही मागू नका आणि मसोबा खंडोबा मारायच्या नावानं रडत फिरू नका. काय हे झालं बुरगुंड. काय बुरगुंड होईल तुला, बुरगुंड होईल, हे बुरगुंड होईल तुला, बुरगुंड होईल, बुरगुंड होईल तुला, बुरगुंड होईल, हे बुरगुंड होईल तुला, बुरगुंड होईल. पोरं म्हणतील काय आमच्यावर लावलं, ते वारकरी तिकडचे माग बसलेले पोरं म्हणतील काय बाबानं आमच्यावरच धरून ठेवलं. काय पण त्याला बी दोन बाजू आहे बर का. काय बुरगुंड होईल अथवा बुरगुंडी होईल, हे बुरगुंड होईल तो बुरगुंडी होईल, बुरगुंड होईल अथवा बुरगुंडी होईल, बुरगुंड होईल तो बुरगुंडी होईल. बुरगुंडी म्हणजे पोरगी. काय बुरगुंडी म्हणजे पोरगी आणि बुरगुंडी म्हणजे बुद्धिमत्ता. काय अभंगात लिहिलंय साजनी, साजनी अभंग म्हणतात ना, साजनी म्हणजे बुद्धिमत्ता, बुद्धी. तिला काय म्हटलं गेलंय बुरगुंडी, आणि पोरीला सुद्धा ते पाठीमागचे पोरीला सुद्धा बुरगुंडी म्हटलं गेलंय. काय बुरगुंडी होईल अथवा बुरगुंड होईल, हो बुरगुंड होईल तो बुरगुंडी होईल, बुरगुंड होईल अथवा बुरगुंडी होईल, हे बुरगुंड होईल तो बुरगुंडी होईल. अग बाई बुरगुंडी होईल तुला, अग बाई बुरगुंडी होईल तुला, अग बाई बुरगुंड होईल तुला, अग बाई बुरगुंड होईल. ही बुरगुंडी रूपी बेजा आहे. राजा बनवा, बेजा चालवला तर राजा बनतो. डोक्यातलं बुद्धिमत्ता चालवली तर सुख नांदतं घरामध्ये, लेकरा बाळामध्ये, नवरा बायकोमध्ये. काय नव नव गावामध्ये काय सुख नांदत. काय आणि म्हणून सांगायचं, मुलगी मागायची, मुलगी आली असन तर तिला योग्य वळण लावा. काय तिला व्यवस्थित पैकी शिक्षण शिकवा. 6वी 7वीला गेली का तिथून पुढेच भाकरी भाजी थोडं 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 जरा हलवायला काहीतरी करायला शिकवा, भांडे करायला शिकवा. पोरगी भारी भारी कपडे घालती, मेकअप करती, काय कॉलेजला जाती, आणि लग्नाच्या वेळेला मात्र भाकर भाजी आहे ती फुकटची खायला मागती. का हो भाऊ, बरोबर आहे की नाही. आता घरोघर काय शेती पाहत्या, नोकरी पाहत्या, आणि शेतात पोरगी जाणार नाही, आणि नवऱ्या व्यतिरिक्त सासू सासऱ्याचं जेवण बनवणार नाही. बुरगुंडी होईल तुला, बुरगुंडी होईल, हो बुरगुंडी होईल तुला, बुरगुंडी होईल, बुरगुंडी होईल तुला, बुरगुंडी होईल, हे बुरगुंडी होईल तुला, बुरगुंडी होईल. मला बी होईन आणि तुला बी होईल, हे मला बी होईल आणि तुला बी होईल, मला बी होईन आणि तुला बी होईल. हा मला बी होईल आणि तुला बी होईल. ऐ पोरी बुरगुंडी होईल तुला, बुरगुंडी होईल, होईल तुला, बुरगुंडी होईल. हो म्हणून लेकीवाळी जन्माला आल्या, पोरी जन्माला आल्या तर त्यांना जरा दडचं गोडचं जरा बनवायला शिका, राहायला शिका. दडचं राहायला आणि गोडचं बनवायला. काय नुसतं नवऱ्यालाच बनवून खाऊ घाल आणि आईबाप गेले उडत, तुम्हालाही पण पोरं आहेत. काय तुम्ही बी कोणाचे तरी सासू सासरे बनणार आहेत.
तुमच्या पोरीला आयत पाशाल तर पाहणार सुद्धा तुमच्या दारात सुनाला तसंच आणून सोडील. मग बसा बोमट्या मारीत. मग काय आचारी विचारी म्हणी भगवंत, आचारी विचारी म्हणी भगवंत, आचारी विचारी म्हणी भगवंत, आचारी विचारी म्हणी भगवंत. बुरगुंडी असो वा बुरगुंड, बुरगुंडी असो वा बुरगुंड. अगं राजा तो बेजा, काय बेजा तो राजा. आणि बेजाच नसलं तर उग सासू सासरे आणि आई बापाच्या डोक्यावरच्या वजा. बर का आजीबाई, चष्म्यातून पाहू नको. काय कष्टाची असावी. पहिले दळून खायची, आता दळणावर नवरा जातो आणायला दळण, तरी झटके मारी ती बाई. काही खरं नाही. काय आजी आजीनं आणली भाजी ग भाजी, आजी आजीनं आणली भाजी ग भाजी, आजी आजीनं आणली भाजी ग भाजी, आजी आजीनं आणली भाजी ग भाजी. बांधा शेकनाथ, भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. काय करावं बाई. शेजारी आणि शेजारणीचा नवरा आहे हा. रोज उठली का खणखण भनभन भनभन विचारूच नका. आणि संध्याकाळचे 5 वाजले का मग काही त्यात भारच नाही. मग काय काही भारच नाही. मग त्याच्यामध्ये काय ही येऊन रडली ती वेगळी, तो येऊन रडतो वेगळं. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ. हो संसार करणारी राहिली तर बरी बाई, नाही तर ती येता जाता आणि ती नवऱ्याच्या नावानं बोट मोडती आणि वरून काय म्हणते, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा 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 नको ग बाई. काय ना ती पोरगी काय म्हण राहिली, नवरा नको म्हणती बाई. ओ पाठीमागचे टोपीवाले, अहो ही नवरा नको म्हणती, वंडी सोडता का हिला गावामध्ये. मग मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. फट पडकशी घर आणि तुटकशी छप्पर, पडके घर आणि तुटके से छपर, पडकशी घर आणि तुटकशी छप्पर. केस घराने तुटके सी छपर. अगं बाई पहिले जोडपे 6 महिने घालायचे. काय याच्या त्याच्या वाड्यामध्ये जनावरांच्या गोठ्यानी राहायचे. काय हिला कसं कोयना पडकं तुडकं आहे तरी रडती आणि वरून म्हणती काय, काय देवाला देवघर नाही, मला नवरा नको ग बाई, देवाला देवघर नाही, मला नवरा नको ग बाई, मला दादला 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 नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. ओ, हा. फाटकशी लुगडं आणि तुटकीशी चोळी, फाटके शेलुडा तुटके शी चोळी, फाटकशी लुगडं आणि तुटकीशी चोळी. फाटके शेलुडा तुटके शी चोळी. ऐ पोरी
ऐ पोरी 25-30 साड्या तो आल्या कपाटामध्ये बाई. पहिल्या म्हाताऱ्या आजी बाया हिच्या घरून पटकर आणायची, तितक्या भरून पटकर म्हणजे काय माहिती पटकर म्हणजे या पोरीला विचारतो ना पटकर म्हणजे काय माहिती का तुम्हाला? ती आजीबाई माहिती का पटकर म्हणजे काय? अगं तिच्या इथून एक लुगड्याचं मोठं धुडकं हिच्या इथून आणायचं आणि त्याची दिंडी करायची. तेव्हा तिला माहिती, तेव्हा मुंडका आलं ती काय मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा 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 नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. ओ तिला संसार करायचा काय? काय दंडी करेल, दंडी करेल, 2 लुगड्याची दंडी करेल आणि उपरवाट्या घातलेले माहिती का? उपरवाट्या आजीबाई ओ पाठीमागचे वजनी मंडळ उपरवाट्या माहिती का? तरी ती संसार करायची का? फाटकशी लुगडं आणि तुटकीशी चोळी, फाटके लुगड्या आणि तुटकेची चोळी. शेजारीन म्हणती काय बाई बर का? ऐ पोरे श्रद्धा महाराज, तरी शेजारीन काय म्हणती माहिती का? बरोबर आहे तिचं पण काय? त्याला शिवायला दोराचं नाही, मला नवरा नको ग बाई, त्याला शिवायला द्वाराचं नाही, मला दादला नको ग बाई, त्याला शिवायला द्वाराचं नाही, मला दादला नको ग बाई, मला द्वारा ग बाई, मला नवरा नको 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 ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, बाई मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. आळण्याची भाजी आणि आंबाड्याची काय बाई बोलता बोलता वाकडं चाललं बाई. हे भजनी मंडळ काही सांगत बी नाही. हा येडी गवळी आली काही तिला सांगावं वारी मधलं. आळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी, अळण्याची भाकर आणि आंबड्याची भाजी. आई ग शांताबाई कडेठांची कुठे गेली अळे ती? ती नथीवाली शांताबाई कुठे गेली कडेठांची? शांत हा अहो पुढे गेली काय? लक्ष्मीच्या मंदिरात गेली का? अगं बाई दिसनच तिथं. हा मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. ओ आळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी, अळण्याची भाकर आणि आंबड्याची भाजी. काय सांगावं वारकरी. आता आळण्याची भाजी ना आंबाड्याची भाजी म्हणल्यानंतर लेकी वाळी बोट मोडायला लागतील माझ्या नावानं. काय बरे चांगले बाजारातल्या भाज्या आणून खाते आम्ही, बटाट वांग काय शिमला मिरची भेंडी, चोपडी भेंड्या निघाल्या हात खाल्लंय बर का? पाठीमागचे चोपड्या भेंड्या आणि चोपडेच काय सांगावं बाई. आणि ते बी ते औषध मारून काय पार सुकेल राहते 4-5 दिवसाची, पण ते औषधात बुडवली का मग काय सर्दी खोकला आणि हेन तेन थंडीन तापण होणार नाही तर काय होईल मग? ओरिजिनल राहिली का? ओरिजिनल राहिली का? आळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी, अळण्याची भाकर आणि आंबड्याची भाजी. जरा गप बैस ना भाऊ. हा हा मला दारुड्या भेटला काय? अहो ती म्हणते ती बी खाल्ली असती. हो काय नाही पोरी खाल्ली असती म्हणती. हो म्हणती, हो म्हणती काय? पण त्याच्यावरती पण काय? त्याच्यावर तेलाची धारच नाही, मला नवरा नको ग बाई, त्याच्यावर तेलाची धार नाही, मला नवरा नको ग बाई, मला त्याच्यावर नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. ओ ऐसिया करा म्हणी संसार,
करामणी संसार अहो गोदड गादी फाटका असू द्या काही असू द्या दोघांचं खरं निर्मळ मन दोघांची खरी दोघांतलं एकातलं माया प्रेम आणि खरा संसार करायची तयारी असेल पलंगाची गरज नाही बारी गादीची गरज नाही. आता हे म्हातारे कोतरे लोकाला दाखवायसाठी आईबाप काय करता बारी गाली काय कूलर फ्रीज भारी भारी सोपे कपाट असे देऊ राहिले त्यांना काय त्याचं महत्व कळायचं. मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई आजी आजीनं आणली आ भाजी ग भाजी आजी आजीनं आणली आ भाजी ग भाजी भाजी आजी नांद्या भाजी ग भाजी आजी आजी नांद्या भाजी ग भाजी बांधा शेकनाथ भानुदा शेकनाथ बांधा शेकनाथ भानुदा शेकनाथ बांधा शेकनाथ भानुदा शेकनाथ हो काय पोरा पोरीला बाजूला जाऊन बोलायला मिळतं लग्नाच्या वेळेला सारं पाहायला मिळतं पण लग्न झाल्याच्या नंतर महिन्याभरात संसार मोडतो. बरोबर आहे का नाही. हटकी बटकी आंगळा काय बामनाकडे जाऊन महिनाभर त्यांच्या राशी भविष्य जोडत बसा त्या काय पुढची भाजी काय सांगती मग माडीवरची मंडळी खाली आली माडीवरची मंडळी खाली आली माडीवरची मंडळी खाली आली माडीवरची मंडळी खाली आली हो कडवं दोन कडवे काय साठी फक्त समज प्रबोधनासाठी. आपण काय भारुडकर किंवा आपल्याला भारुडाचं काही टेंडर घ्यायचं नाही वारकरे हो काय त्यातला अर्थ आणि व्यर्थ काय. आता पोरीला नवरा करून महिना झाला तरी नवरा तिला पटत नाही आणि 4 महिने झाले तरी पोराला पोरगी पटत नाही नंतर मग लग्न होऊन सुद्धा काय सांगावं. आलं का लक्षात. माडीवरची मंडळी खाली आली माडीवरची मंडळी खाली आली खाली आली आले आले आणि दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली गडबड झाली दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली गडबड झाली आली आली व बागाबाई आली आली व बागाबाई आली आली ओ बागाबाई आली आली ओ बागाबाई आली आली व बागाबाई आली आली ओ बागाबाई आली आली व बागाबाई आली आली ओ बाहो तिला नाकाचं पत्ताचं नाही आली आली व बागाबाई आली आली ओ बागाबाई आली आली ओ बागाबाई आली आली व बागाबाई आली आली ओ बागाबाई आली आली व बागाबाई आली आली ओ बागाबाई तिला नाकाचं पत्ताचं नाही आली आली व बागाबाई तिला नाकाचा पत्ताच नाही आली आली ओ बागाबाई पुंडली ओ तुम्ही म्हणता माडीवरची मंडळी कोण. भजनी मंडळ माहिती का माडीवरची मंडळी माहिती का माडीवरची मंडळी माहितीत का आणि दाजीबा कोण हे तरी माहितीत का. मग किती वर्षानुवर्षाचं आलेलं भारूड आहेत. बरोबर आहे का नाही. शांत नवरा कोण बायको कोण काय काय नक्की उमेश भाऊन लग्न जुळवलं. काय झालं. शांत शांत भानदा शेकनाथ भानुदा शेखनाथ भानदा शेकनाथ भानुदा शेखनाथ भानदा शेकनाथ भानुदा शेखनाथ भानुदा शेखनाथ भानुदा शेखनाथ भानुदा शेखनाथ भानुदा शेखनाथ हो हो माडीवरची मंडळ म्हणजे स्वर्गातले लोक स्वर्गातले देव काय स्वर्गातले देव भूतालावर आले मृत्यू लोकामध्ये आले. तुम्ही म्हणता भूतालामध्ये मृत्यू लोकामध्ये देव म्हणजे दाजी कोणते काय दाजीबा म्हणजे विठ्ठल काय विठ्ठल म्हणजे काळा काळा काय आणि स्वर्गातली देव लोकातली रखमाबाई म्हणजे गोरी गोरी काय नवरा काळा आणि बायको गोरी गोरी. मग दाजीबाच्या वाड्यात गडबड होणार नाही का. दाजीबा
आली आली ओ बागाबाई आली आली ओ बागाबाई आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई आली आली ओ बागाबाई आली आली हो भागाबाई आली आली ओ बागाबाई आली आली हो भागाबाई तिला नाकाचा पत्ताच नाही आली आली ओ बागाबाई आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई ओ नाकाचा पत्ता का नाही तर वाळवंटामध्ये आली बाई काय वाळवंटामध्ये जिकडं पाव तिकडं तुळशीच्या माळा आणि तुळशीच्या माळा आणि बाकी भाळी लावलेला बुक्का चंदनाचा टिळा काय आणि स्वर्गामध्ये लिहिलेली अप्सरा सोनं नाणं भारी भारी जिकडं पाव तिकडं सुगंध काय आणि स्वर्गीयाचे पाय पावे राजवाडे आणि पांडुरंगाच्या दारात विठ्ठल पंढरपूरच्या घरात आली आणि तिनं ज्याच्या त्याच्या गाळ्यामध्ये तुळशीच्या माळा सोनं नाही बाईला जर सोनं नसलं तर काही खरं का हो असं सांगा बरं कोण आहे असं सोनं आवडत नाही म्हणणारे उद्या माझ्याजवळ आणून द्या हो हाय का असं अहो नेकलेसने केला तर नवरी लागण्याला नाही म्हणते आता झुबं केलं नाही 2 ताळाचं 3 ताळाचं तर नवरी म्हणते काही खरं नाही काय आता संसारीचा असा झाला धनी या लोभी धन दौलत म्हणी संगे काय संसार म्हणी ना उंगे काय त्याशिवाय संसाराला कोणी हुंगत नाही धन दौलत असलं संसारात सारा असलं तर हुंगतात अशा माळीमध्ये आणि अशा दारामध्ये आली कोण रखमाबाई म्हणून काय म्हटलं गेलंय माडीवरची मंडळी खाली आली आणि दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली आली आली व बागाबाई आली आली व बागाबाई आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई आली आली व बागाबाई आली आली व बागाबाई आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई. म्हणून आजीबाई आई बापाला एकच सांगणे पोरापोरीची एकदा पटवापटी झाली नंतर जर भांडायला लागले का दोन्ही कुण पण चांगले टेपरून काढा तिनं जर सासूचं गारानं सांगितलं तर आईनं ऐकू नयेत काय नवरा काय बोलला हे ऐकू नयेत आलं का लक्षात परतिकीच्या घरात अनुभव असतो संसारामध्ये भांड्याला भांडं लागणार थोडं कमी जास्त होणार मीठ थोडंसं पाणी जास्त पडणार बरोबर आहे का नाही म्हणून लेकीबाळीच्या ह्या गोष्टीकडे लक्ष न देता त्यांचा संसार सुखाचा कसा होईल याकडे पहा आजी आजीनं आणली या भाजी ग भाजी आजी आजीनं आणली या भाजी ग भाजी आजी आजी नांदिया भाजी ग भाजी आजी आजी नांदिया भाजी ग भाजी आजी आजीनं आणली या भाजी ग भाजी आजी आजीनं आणली या भाजी ग भाजी आजी आजी नांदिया भाजी ग भाजी आजी आजी नांदिया भाजी ग भाजी आणि भाजी आणली या ताजी ताजी भाजी आणली आ ताजी ताजी भाजी आणली या ताजी ताजी भाजी आणली आ ताजी ताजी हो. म्हणून बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्याचं ज्ञान देणं आणि समाजामध्ये समाज प्रबोधन होणं गरजेचं आहे काय म्हणून अशा याच्यातून काय झालं हो म्हणून भगवंताच्या दारात साधू संत आलेत काय नवे नवे भगवंत अवतारी आलेत आणि समाजाचं कल्याण आणि समाजात चांगलं कसं होईल याकडे भगवंताने लक्ष दिलं नवं नवं काय ज्या ज्या कामी ज्या ज्या नामी भगवंता उभा केला सर्वांनी तसं संत शेण महाराजांनी आपण शेवटचं एक कडव्यातलं घेणार आहे आम्ही वारीक 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 हजमत करी तो बारीक 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 काय कोण काय चुकतं उगतं याच्याकडे साधू संतांनी लक्ष दिलं तर समाजाला साधू संत काय चांगुले लोक आवडले नाही आलं का लक्षात म्हणून काय सांगणं आलं एखादा नाव वारीक जर एखाद्याची चांगली कटिंग जर बारीक करायला गेला त्यालाही राग येतो काय तो सांगन तशीच आता लय वेगवेगळ्या कट निघाल्या पोराचे कशाही पण चिमण्यावानी कावळ्यावानी काही पण निघालंय आलं का लक्षात त्याच्यात ते लेकरू धडचं दिसत नाही म्हणून संत साधू काय सांगता आम्ही वारीक 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 हजमत करी तो बारीक आम्ही वारीक 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 हजमत करी तो बारीक 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 आम्ही वारीक 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 हजमत करी तो बारीक आम्ही वारीक 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 हजमत करी तो बारीक हो हाती घेतली वाटी आणि घेतला वस्तारा
हाती घेतली वाटी आणि हाती घेतला वस्तारा. अहो ते घेऊन काम करत करत भगवंत पांडुरंग उभा केलाय. काय विठ्ठल उभा केलाय, भगवंत उभा केलाय. तुमच्या आमच्या सारख्याला मिळालेल्या वेळामध्ये भगवंताचं नामस्मरण कामामध्ये नाम घ्या आणि भगवंताच्या रूपानं काय भक्तीच्या साधनेनं देवाला प्रसन्न करा. आपल्या घरातल्या लेकरबाळाला घर संसाराला नवरा बायकोला आयुष्य मागा आणि त्यातून जे काय होईल तयार माडी गाडी त्याला जीव लावा. आम्ही वारीक 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 हजमत करी तो बारीक. आम्ही वारीक 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 हजमत करू बारीक. हजमत करी तो बारीक. हजमत करू बारीक. हजमत करी तो बारीक. हजमत करी तो बारीक. आम्ही वारीक 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 हजमत करी तो बारीक. वारीक 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 हजमत करू बारीक. एका जनार्दनी मनी पहा संत. एका जनार्दनी पहा संत. एका जनार्दनी मने महंत. एका जनार्दनी मनी महंत. साधियेला मने वाळवंट. साधियेला मनी वाळवंट. ठाई ठाई उभा केला विठ्ठल. ठाई ठाई मनी उभा केला विठ्ठल. भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ. भानुदास पुंडलिक वर विठ्ठल.